तर मंडळी नमस्कार. आता आज जाते अंगणवाडी जत्रेक, म्हणजेच आई भराडी देवीचं दर्शन घेऊ. आता सकाळी दिलंय झोप यायला पहिले झोपलंय वगैरे आणि आता फ्रेश वगैरे झालं, आंघोळ बिंघोळ केलंय आणि मस्त टकाटक झालंय. तर आज मी फॉर्मल्स घातले. तर आता बघू जाऊचा कसं काय नियोजन होतं. आता परत मी आज सकाळी जाते कारण मका परत रात्री कुडाळ जाऊचा. मका शुभमनी बोलवलं ना त्यामुळे मग थंय जाऊचं लागतं, त्यामुळे मी आज सकाळचं जाते. जरा गर्दी म्हणजे बघू आज पहिल्यांदाच जाते, त्यामुळे मका काय एवढं माहीत नाही आणि माझ्याकडनं काय बोलणं चालण्यात जर काय चूक झाली तर मका क्षमा करा किंवा माका कमेंटमध्ये नक्की सांगा की माझं काय चुकलं. आता नेक्स्ट टाईम मी तर सुधारणा करीन. तर मंडळी आता मी मालवण रोड आहे. तर मंडळी आता आम्ही येऊन पोहोचतो तर मालवण रोडात आणि रोड सगळं तर डायरेक्ट मालवण जाताना आपला अंगणवाडी पण हवेत लागते. आणि जो रोड आहे ना तो डायरेक्ट बेळणा बेळणाच्या राईट कणपुरी लेप मारत आचरा. आणि तर मी आणि शुभम निघालो घराकडनं. निघून आमका 5-10 मिनटं झाली. आता बघू किती वाजेपर्यंत आम्ही पोचता होते. आता वाजलेले असतले तर मंडळी आता आम्ही फायनली एक स्पॉट म्हणजे एक बाजारपेठ क्रॉस करतलो. आता हे पोरपी दिला आहे ना. पुढे गेल्यानंतर डायरेक्ट मासे वगैरे लागताला. त्याच्या पुढे अजून माहिती गेलं की बागायत लागतील. बागायच्या पुढे अंगणवाडी काय बॅनर वगैरे लावल्यात. त्यामुळे भारी डेकोरेशन केलं ना. ऐसूनच सुरुवात होता थोडे म्हणजे ऐसून बॅनर वगैरे काय लावलेलं नाही. मस्त नव्हते बागा येतात. आणि बघा आता ट्रॅफिक लागले. ट्रॅफिक बघू शकता. आतापासून ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली आपल्यात. बघू पुढे जाऊन कसं आहे. पुढे जाऊन सगळं शूट करीनच मी, तुमका दाखवीन. पण फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतो. थोड्या वेळात भरपूर ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकता. समोर काही ट्रॅफिक लागली आहे. तर आपण बघू आता कसं आपल्याला लवकर जायला भेटतं ते, तसं लवकर पोहोचतो आपण. बघा किती ट्रॅफिक. आणि आमची गाडी बघा खायला चलवतो आम्ही, कारण की त्या भरपूर रावलं तर आहे तर अडकान रसात. मग आम्ही लवकर जातो. चल पुढे. तर मंडळी फायनली आता मंदिरात पोचू आणि जाम भारी वाटतंय. शुभम पण आला माझ्यासोबत. भरपूर गाड्या आहेत मंडळी, भरपूर गाड्या. एवढी ट्रॅफिक पहिल्यांदाच बघितली. ही जत्रा पहिल्यांदाच बघितली. असं पण हिरवी मी इतरच आलेलं आहे पाय बी पडण्यासाठी. तर मग एवढं काय बघितलं नव्हतं तेव्हा एवढी गर्दी असते वगैरे. खूप ट्रॅफिक आहे बघा म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. भरपूर गर्दी झाली इथे. एवढी गर्दी झाली की विचार एवढी गर्दी झाली की बघा किती पब्लिक आली. मुंबईवरनं खास आलेलं असतं. तर महिला ही पहिल्यांदा एवढी गर्दी सगळी बघितली. खूप सारे स्टॉल लागले. अशा गोष्टी बघू आपण दर्शन वगैरे काय होतं. याला फोन लागतो का फोन उचलत नाही. सर्व्हिस आली म्हणून त्याने 5 पण ठेवलेला. काय माहिती त्याला फोनच उचलत नाही. किती उशीर झाला. मी त्याला कधीपासून फोन लावते. त्याला बघू काय विषय. बघा भरपूर अशी दुकानं लागली लाईन. आणि काय दुकानात नाही केलं मंदिर लावू केलं. माझा मित्रच फोन केला सर्व्हिस सांगतो. त्याची फोन करते मी त्याला. म्हणजे तो आतमध्ये असता मग त्यानं सकाळीच फोन केलेला. त्याला बोललो नंतर करतो पण मी त्यानंतर करू ना. भरपूर अशी दुकानं लागली आहेत मंडळी. तर म्हणजे हे सर्व्हिस चांगली झोपलं आहे चांगला. आणि मला बोललं सकाळी येतो म्हणून. मी काय झोपून मागा बोलवतो. किती फोन केले मी तुका असा करूचा असता हा. होय तसंच करतो. तर म्हणतात फायनली मका सर्वेश गावलेलो झोपलेलो घराकडे उपाशासारखो. बाई 2 शब्द बोल असा परत कधी करू नको आताच सांगतो. त्या मंडळी आता जातो. पास वगैरे दिलं ना सर्वेशन. बघू आपलं दर्शन वगैरे कसं होतं काय जास्त वेळ लागतं का. विचार झोपलेला उठून आणलं त्याचा. गाईज जास्त स्टोरी मेन्शन करता माझ्या स्टोरीमध्ये. फॉलो करा, लाईक करा. काय एक अंगणे कुटुंब आपल्या घरी रोज 500 माणसं जेवण बनवलं जातं. तर मंडे दर्शन तर काय झालं ना माझा, कारण गर्दी तर भरपूर होती आणि माझ्याकडे गाडी दुसऱ्याची असल्या कारणामुळे जाम वाईट होतं. पण उद्या माझं दर्शन होईल असं मला सर्वेश बोललो. उद्या दर्शन तर नाही केलं तर उद्या दर्शन नाही केलं तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी. मी तुला कधी पण पुढच्या वर्षी जर तू लवकर आलास तर मी तुला पटकन दर्शन करेन. तू आता लेट आलास म्हणून जरा वेळ झाला.
ठीक आहे असू दे काय नाही. निदान माका देवीने तेवढा तरी दाखवला आणि जत्रेमध्ये दारात कशी भरतं काय भरतं वगैरे. त्याच्यानंतर सगळ्यात मी अमोलला अरे ओळखलंस ओम ना. हां कालच बरोबर मेसेज केलेला. तसं वहिनी पण आहे. खरं बघायला तर माझ्या नात्यामध्ये लागतात. माझ्या काकीच्या सख्या मावशीचा मुलगा आहे अमोलदा. अच्छा शुभ्राच्या मम्मीचा ना. थँक्यू. बाकी काल आम्ही गेलो ह्याच्याजवळ सर्व्हिस जवळ. हा बोलला तुम्हाला आता तिकडे गेलो का. बाकी मजेत. काँग्रेसन लग्न झालं होतं. मी आलो नव्हतो तेव्हा मम्मी आली होती लग्नासाठी. सांगतो माहिती काय तो असं उभं राहा वरती हात करून पाठ नाही का. तर मंडळी बघा भरपूर सारी दुकानं लागलेली आहेत आणि आपण आता दुकानच फिरते. म्हणजे जत्रा पहिल्या दिवशी आलो तर जाम गर्दी होती. त्यामुळे मला जरा लवकर घरी पण जायचं होतं म्हणून जास्त काय शूट नाही केलं. नाही तर सेकंड डे आलोय बघा जास्त काय गर्दी नाही आता एवढी. दर्शन पण माझं मस्त झालं. दर्शन वगैरे घेतलं. आपल्या मित्रांनं काय दर्शन पण केलं. सर्व अंगणे भावाने गार्डन खूप खूप थँक्यू मनापासून. त्यानंतर आम्ही आता फिरतोय. मी शुभम आणि सर्वेश बोलतोय मंडळी भरपूरशी दुकान लागलेली आहेत. तर मंडळी आता आम्ही दुसऱ्या दिवशी आलो ॲक्च्युली. जास्त दुकानं भरलेलं नाही आहेत. म्हणजे जास्त दुकानं होती आता कमी कमी झाले थोडी थोडी. आणि आता सर्वेश आमच्यासोबत आहे. सगळं दाखवतो इकडं तिकडं. हो दुकानं भरपूर अशी फिरतो आम्ही. जास्त नाहीत का फिरण्यासारखे एवढं. आमच्या जवळचे पैसे सरले. आमच्या जवळचे पैसे पण सरले आता. काय आहे पैसे संपले बोलतो. जत्रा फिरून म्हणून किती संपले. किती आणले होते. तर मंडळी बघा दुसरा दिवस आणि तरी पण गर्दी आज. मावा कसं वाटतं तुका. मला बरं वाटतं रे. जोरात बोल ना. मला भारी वाटतं रे. बास झाला बाई बास बास. टी शर्ट हा टी शर्ट टाकायचं तुला. टी शर्ट अरे हे मा ए तर मंडळी बघा मुंबईच्या शॉप मध्ये लागलं. तर मंडळी विषय असा आहे की आम्ही आता जत्रा भरपूर फिरलोय. म्हटलं परत एकदा राऊंड मारूया. त्यासाठी आम्ही परत निघालोय. बघूया आयफोन 13चा कव्हर भेटतोय का परत. आम्ही आयफोन 13 कव्हर शोधतो मंडळी. भेटत नाही आम्हाला. आणि असं नाही कोण बोललं ना की काल असं कोणतरी वार केलेलं होतं. पण काही इश्यू नाही. शिवम गावडे आपल्याला हेल्प करतोय शोधण्यासाठी. जाम मनातून हेल्प चालली भावाची. तर काय असू द्या मंडळी आता फिरू. भरपूर अशी दुकान लागली आपल्या अंगणात देवीच्या जत्रेसाठी. आता ही जत्रा संपणार होणार. आज लास्ट डे. आज संपणार डायरेक्ट महाशिवरात्री. ते पण कुंकुश्वरला. विश्वास मी काय जास्त ब्लॉग शूट नाही करत. बट आज काढायचा विषय असा आहे की आपण अंगणवाडीसाठी आलेलो खास. तर म्हटलं ब्लॉग पण शूट करूया आणि तुम्हाला दाखवूया आपण कसं काय. तर भरपूर असे मार्केट लागलेत कपडे बिपड्यांचे. आज आता एवढी गर्दी नाही पण काल लिटरली ना चालायला पण जागा नव्हती. म्हणजे एवढी गर्दी होती. मी काल आलो होतो पण मला काल काही गोष्टींसाठी रिटर्न घरी जावं लागली इमर्जन्सी कारणासाठी. त्यामुळे मी आता परत रिटर्न आलोय. तर आता आलो तर फुल फिरतोय. आम्ही 2-4 राऊंड झाले अख्ख्या जेवढे पण स्टॉल आहेत त्या सगळे स्टॉल आहे फिरलो. आता बघू कसं काय. आणि जास्त येईल आपल्याला सर्व सांगणे या मित्राने केले. मित्र माझा खास सांगणे तर राहतो नाही तर आपल्या घराचे संबंध आहेत पहिल्यापासूनचे. आणि भाई आणि माझी ओळख खास धुंदीच्या या क्षेत्रात झालेली आहे. जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बोल ना बोल तुझ्या दिमाग आता बोल ना. बोल 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 ना.